विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. खूप अभ्यास करायचा आहे. एम तर प्रचंड मोठा आहे. ड्रीम कॉलेज सी सारखं आहे. पण मला समजतच नाहीये, की मी माझा अभ्यास मॅनेज कसा करू? का? की माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस पण आहेत. मला ऑफलाईन क्लासेससाठी सुद्धा जावं लागतं. मग ऑफलाईनचा जो काही क्लासेस होतात त्याचा होमवर्क, ऑनलाईनचे लेक्चर्स, ऑनलाईनच्या आठवड्यातून 2-3 टेस्ट, ऑफलाईनच्या टेस्ट हे मॅनेज कसं करू हे कळतच नाहीये मला. मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जरा ह्याच्यावर डिस्कशन करूया आपण. हा काही प्रकार आहे ऑनलाईन. मला सांगा, जसं कोव्हिड माहिती आहे तुम्हाला, तर कोव्हिडचा काळ जसा सुरू झाला ना, तेव्हा त्या 2 वर्षात ऑफलाईन ऑलमोस्ट बंद झालं होतं. 100% ऑनलाईनवर फोकस होता. हो आणि एक नवीन ऑप्शन आपल्याला मिळाला होता. कमी पैशामध्ये बेस्ट क्वालिटी एज्युकेशन ऑनलाईनमध्ये मिळू लागलं आपल्याला. पण मी तुम्हाला सांगू का, त्याच्या अगोदर होतं का रे ऑनलाईन? होतं बाळांनो. वेदांतू सारखा प्लॅटफॉर्म होता किंवा अजून बरेचसे प्लॅटफॉर्म होते. अगदी टीव्हीवर सारखे त्यांच्या ॲड येत होत्या, पण ते भयंकर कॉस्टली होते. मी स्वतःहून ना महेश ट्युटोरियल तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. सांगू का? एका वर्षाची फी ऑलमोस्ट मी 50,000 भरली होती ऑनलाईनसाठी. एवढी प्रचंड फी होती. म्हणजे सुरुवातीला ऑनलाईन हे प्रचंड कॉस्टली होतं. नंतर मग तुम्हाला माहितीच आहे क्रांतीच झाली म्हणूया आपण फिजिक्सवाला. ओके. यांचे आभारच मानले पाहिजे. त्यांच्यामुळं अतिशय कमी पैशामध्ये मुलांना कोर्सेस आणि बेस्ट क्वालिटी मिळायला सुरुवात झाली. बरं, आपली महाराष्ट्राची पण YouTube कम्युनिटी आहे. ओके. यांच्याकडून पण तुम्हाला कोर्सेस मिळतात. पेड कोर्सेस भरपूर आहेत. कोव्हिडच्या काळात ना तो पीक पिरियड होता. ऑनलाईनला ग्रोथ प्रचंड झाली. ओके. बायजूस नाव तुम्हाला माहितीच आहे. पण नंतर तो ग्राफ खाली आला. पालकांच्या पण लक्षात आलं, की मुलं मोबाईल घेतायत, ऑनलाईन लेक्चरच्या खाली नावाखाली टाईम पास करतायत. तेव्हा पालकांचं स्पष्ट मत आहे, की नको ऑनलाईन, ऑफलाईन क्लास हवाय. बरं ऑनलाईनची फी 3,000, ऑफलाईनची फी 3,00,000, 5,00,000, 4,00,000, 2,00,000 लाखातच ऑफलाईनच्या फी आहेत. तरी देखील पालक म्हणतोय, "नको ऑनलाईन, आम्हाला ऑफलाईनच पाहिजे." तिथं मुलगा जातोय, करतोय, बसतोय, त्याच्यावर कुठलेतरी शिक्षक लक्ष ठेवतायत. ओके. पालकांचं मत आहे. बरं मग प्रॉब्लेम काय होतोय? काही मुलांकडे ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही आहे. मग मोठा बॅकलॉगचा इश्यू निर्माण होतोय. मग त्याच्याविषयीच मला बोलायचंय, की हे मॅनेज कसं करायचंय? पण हे एक्सप्लेन करत असताना मी माझ्या ऑफलाईनचं एक्झाम्पल घेतोय. आमची 9:00ला बॅच स्टार्ट होते बरं का रे बाळांनो. आणि दुपारी 2 वाजेपर्यंत आमचे लेक्चर्स असतात. ओके. दुपारी 2 वाजेपर्यंत लेक्चर असतात. म्हणजे मध्ये खूप वेळ आहे बरं का हा. बरं 2 नंतर ना 3 वाजेपर्यंत एक छोटासा ब्रेक असतो म्हणूया आपण आणि त्याच्यानंतर मी अगदी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मग माझी एखादी फॅकल्टी असेल, मी आहे, आमचे मग डाउट सॉल्व्हिंग सेशनचे लेक्चर्स होतात. मी असेल तर मी थोडासा अभ्यास करूनच घेतो मुलांकडून आणि हे सेशन चालतो अल्मोस्ट 5:30 वाजेपर्यंत. ओके. 5:30 नंतर थोडासा ब्रेक होतो. मग काही मुलं म्हणजे आता थोडंसं ब्रेक कशासाठी? भूक लागलेली असते त्यावेळेस थोडंसं म्हणतो ना काहीतरी खाण्यासाठी. तो ब्रेक होतो म्हणूया आपण. मग त्याच्यानंतर मुलं जी येतात 6 वाजल्यापासून ते 8:30 वाजल्यापर्यंत त्याचा स्टडी होतो. ओके. पण मला बोलायचंय महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल. आता ही बरीचशी स्टडी करणारी मुलं आहेत ना, जवळ-जवळ खूप मुलं येतात अभ्यासाला. इथंच अभ्यास करतात माझ्या ऑफलाईन मधली. पण मला तर तुमच्याबद्दल बोलायचंय. काय होतं माहितीये का? जनरली काय होतं मी तुम्हाला सांगतो. हे पालकांशी बोलून मी ऐकलंय. 2 वाजता क्लास झाला. आपण असं इमॅजिन करूया, की तुमच्या क्लासचं टायमिंग पण असंच आहे, क्लासचं, कॉलेजचं. 3 वाजता घरी पोहोचला, की पहिल्यांदा तुम्ही जेवणावर तुटून पडता. ओके, भूक लागलेली असते प्रचंड. जेवल्यानंतर पहिला प्रोग्राम, निवांत झोप घ्यायची आणि 1.5 तास, 2 तास, 2.5 तास. वाजले 5, 5:30 पर्यंत झोपच होते. 5:30-6 नंतर उठल्यानंतर मग जिमला जायचं असतं. ओके. हां, ह्या वयात मुलं जातातच जिम जॉइन करतात आणि केलीच पाहिजे जिम. ओके. ठीक आहे. मग त्यात गेला तास, दीड तास वेळ. एवढं करून जिमवरून येताना पुन्हा टाईमपास होतोय आणि संध्याकाळी 8, 8:30 वाजता यांच्या लक्षात येतं, की मी ऑनलाईनचं काहीच बघितलं नाही. ऑनलाईन लेक्चर पेंडिंग आहेत माझे. मग आठवतं, की अरे माझे मागचे पण लेक्चर अजून पेंडिंग आहेत. आता ह्याच्यावर टेस्ट आहे, त्याच्यावर टेस्ट आहे. मग बॅकलॉग भरून काढला. व्हिडिओ लेक्चर बघायला सुरुवात होते. मग रात्री 1 वाजताय, 2 वाजताय, 3 वाजताय. ते सुरूच राहते बरं बॅकलॉग काही कंप्लीट होतच नाहीये. का? रात्री तुम्हीच एकटा अभ्यास करताय, लक्ष ठेवायला पण कोणी नाहीये. मोबाईल आहे, डिस्ट्रॅक्शन्स होतं. व्हिडिओ लेक्चर सुरुवात करता की तुम्ही, पण कंप्लीट होत नाहीये. ही मोठी चूक होते. मी उपाय देणार आहे याच्यावरती बरं का लक्षात घ्या. मग रात्री 1, 2, 3ला जागणार तुम्ही आणि उठणार किती वाजता सकाळी मग 8ला. मग 8ला उठल्यानंतर 9ला तुमचं जर लेक्चर असेल काय करणार आहे? काहीच होणार नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो
चला आता एक काम करतो बरं का मी. माझं उद्याचं शेड्यूल पहिला बघतो काय आहे ते. बघा, आता उद्याच्या शेड्यूलमध्ये मी आता हे ओपन केलेलं आहे माझं ॲप्लिकेशन, आपली व्हिजन बॅच. मग उद्याच्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. उद्याच्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला आता क्लिअरली सांगतो. बघा आपल्याकडं त्या व्हिजन बॅचमध्ये ना संघर्ष बॅच आहे. ओके. संघर्ष बॅचमध्ये फिजिक्सच्या फोल्डरमध्ये मी जातोय आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचं फक्त 13 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बघा फक्त 13 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी एक एक्सप्रेशन कंप्लीट केलंय. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके. एच-रो-जी प्रेशर ड्यू टू लिक्विड इतकं सोपं एक्सप्रेशन आहे ना, 13 मिनिटात तुमचं ते एक्सप्रेशन कंप्लीट होणार आहे. चला म्हणजे संघर्ष बॅचमध्ये एकच लेक्चर बघायचं आहे तुम्हाला 13 मिनिटाचं. ओके. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की संघर्ष बॅच नंतर इथं ना क्रॅश कोर्स आहे. बरं, गेले 2 दिवस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शिकवलंय. मग ऑब्व्हियसली आज तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची फक्त डी फक्त 20 न्यूमेरिकल आहेत. सोल्युशन पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड केलेलं आहे. फक्त 20 क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. हे झालं दुसरा पार्ट म्हणूया आपण. फक्त 20 क्वेशन. ओके, इथून बॅक घ्यायचंय मला. ओके. बरं क्रॅश कोर्समध्ये कोण आहे? फक्त डी आहे म्हणजे व्हिडिओ लेक्चर नाहीये. 13 मिनिटाचं लेक्चर आहे. ओके. फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड. मी फक्त अल्डिहाइडची डेफिनिशन, क्लासिफिकेशन, कीटोनची डेफिनिशन, क्लासिफिकेशन, पुन्हा ॲसिडची डेफिनिशन, क्लासिफिकेशन घेतले आणि त्यात काही असे क्वेशन्स घेतलेत, की जे सी पण इम्पोर्टंट आहेत. डिफाइन आणि क्लासिफिकेशन अतिशय इम्पोर्टंट आहे. मग एवढंच तर पार्ट आहे ना. मग आता मला सांगा, की मग मी मुलांना काय सांगितलंय? लक्ष द्या. ॲट एनी कॉस्ट मला सकाळी 5:30 ला तुम्ही अभ्यासाला बसलंच पाहिजे. होय, बसलंच पाहिजे आणि 5:30 ते 8:30 3 तासाचा जो क्वालिटी टाईम आहे ना, क्वालिटी टाईम लक्षात घ्या. ब्रह्ममुहूर्तावरचा अभ्यास आहे लक्षात घ्या. इतका छान होतो ना, इतका छान की विचारूच नका. बरं टार्गेट काय आहे याच्यात, की डी कंप्लीट करायचे त्याचे 20 क्वेशन्स आहेत. ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड काहीतरी 13 मिनिटाचा व्हिडिओ होता. अल्डिहाइड कीटोन 14-15 मिनिटाचा व्हिडिओ काहीतरी होता. ते दोन्ही व्हिडिओ कंप्लीट होणार आहेत, डी कंप्लीट होणार आहेत आणि सगळं कंप्लीट करूनच तुम्ही 9 वाजता क्लासला यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो 9 ला कंप्लीट असलं तर या, नाहीतर येऊ नका मुलांना सांगतो मी. ओके. रँडमली चेक करतो मी. त्यामुळं भीती दाखवतोय मला माहिती आहे. त्या पण करतात मुलं. ओके. मग मला सांगा, तर मी हे जे शेड्यूल ना, याला आपण म्हणूया टाईम टेबलच आहे टॉपरचं म्हणूया आपण. हे डेली शेड्यूल आहे टॉपरचं. मग मला सांगा 9 ला तुम्ही आल्यानंतर मग 2 वाजेपर्यंत जे काही लेक्चर्स होतात, माझे 3 लेक्चर्स होतात बरं का. 3 लेक्चर्स होतात. ओके. बरं मग 3 वाजल्यानंतर मुलांकडं तुम्हाला माहिती आहे ना, की अगदी संध्याकाळपर्यंत वेळ आहे. पण माझं पहिली टार्गेट काय असतं तुम्हाला, हे जे 3 लेक्चर्स झालेत ना, ह्यांचा होमवर्क कंप्लीट करा. ओके. मग हा होमवर्क कंप्लीट करा 5:30 वाजेपर्यंत. ओके. मग इथं काय झालं सांगा बघू? तुमचा होमवर्क पण कंप्लीट आहे, प्लस तुमचं व्हिडिओ लेक्चर्स पण कंप्लीट आहेत. काय बॅकलॉग राहणारच नाहीये. काहीच बॅकलॉग राहणार नाहीये. बरं 3 तासात व्हिडिओ होत नाहीत. प्रचंड मोठे व्हिडिओ आहेत. मग ह्या मधल्या वेळेत करता येतील इथं. आलं का लक्षात? प्लॅन काय आहे बघा. बरं त्याच्यानंतर आता 5:30 नंतर तुम्हाला रात्री 9:30-10 पर्यंत वेळ आहे. पण तुम्हाला 3-4 तास मिळतात. ओके. बरं याच्यात सगळ्यात महत्त्वाचं इम्पोर्टंट काय आहे मी तुम्हाला सांगतो, की इथं मी तुम्हाला वेळ देतोय. कदाचित तास, दीड तास तुम्ही जिमला जाऊन या. माझी परमिशन आहे. पण एक लक्षात घ्या, आपली काही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन नाहीये लक्षात घ्या, की ऑक्टोबर एंडला नोव्हेंबरमध्ये. एक्सरसाइज करायचं आपल्याला फिट राहण्यासाठी लक्षात घ्या. फार हेवी लिफ्टिंग वगैरे करायची काहीही गरज नाहीये. बरं आता मुद्दा असा आहे, की 9:30 नंतर आम्ही काय केलं पाहिजे? तर क्लिअरली सांगतो, लवकर झोपायचंय. लवकर झोपायचंय आणि पहाटे लवकर उठायचंय. म्हणजे तुम्ही 10-11 नंतर जागरण करायचंच नाहीये आणि सगळ्यात इम्पोर्टंट मला सांगा 8:30 वाजेपर्यंत व्हिडिओ लेक्चर सगळे कंप्लीट होत असतील, तर नंतर फोनची कुठं गरज नाहीच आहे तुम्हाला. फोन तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतोय. फोन तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो. फोनमुळे तुमचा वेळ वाया जातो. बरं, अगदी इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडं मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? माझा एक 4-5 वर्षापूर्वीचा टॉपर मला भेटायला आला होता बरं का. ओके. आमची भेट झाली. दिवसभर तो थांबला क्लासमध्ये. दिवसभर. माझ्या बऱ्याचशा कामात त्याने मला हेल्प सुद्धा केली. पण जाताना मला म्हणला, की "सर, मी जेव्हा 12वी होतो, तेव्हा 4 ते 5च मुलं फक्त अभ्यासाला थांबायची. आता एवढी मुलं थांबतायत. 70 ते 80 मुलं स्टडीला थांबतायत." ओके, जोक नाहीये. म्हणजे माझ्याकडे जर 100 मुलं असतील आणि त्यातली 70-80 मुलं दिवसभर एवढं स्टडी फॉलो करत असतील, तर मग रिझल्ट का नाही लागणार? का नाही लागणार? पण मला तुमच्या सगळ्यांचा रिझल्ट हवा आहे. मग तर तुम्हाला लक्षात आलं का?
की शेड्यूल प्रॉपर जर आपण फॉलो केलं, ओके, व्यवस्थित केलं, तर सगळं मॅनेज होण्यासारखं आहे. हो, काही लोड होणार नाही तुमच्या लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो. बरं, आता हे झालं दिवसभराचं शेड्यूल. आणखीन प्लॅन कसा हवाय मी तुम्हाला सांगतो. आपल्या ॲपवर, व्हिजन बॅचवर सॅटर्डेला टेस्ट आहे लिमिटची. संडेला टेस्ट आहे केमिकल कायनेटिक्सची म्हणूया आपण. केमिकल कायनेटिक्स. मग मला सांगा, आज गुरुवार आहे ना? ओके. मग गुरुवार, शुक्रवार असे 2 दिवस आहेत. शनिवार आहे आणि रविवार पण आहे. माझं म्हणणं काय आहे, की ह्या गुरुवारी आजच तुम्ही लिमिटचं लेक्चर बघून लिमिटची डी सॉल्व्ह करून ठेवा. प्रॅक्टिस करा. म्हणजे आजच का गुरुवारी? तर मग शुक्रवारी एक रिव्हिजन करता येईल. मग सॅटर्डे टेस्ट देता येईल. बरं, केमिकल कायनेटिक्सची टेस्ट ही लिमिटपेक्षा सोपी असणार आहे. केमिस्ट्री आहे. तुम्ही लेक्चर्स पुन्हा फॉलो करा, बघा आणि टेस्ट द्या. म्हणजे तुम्हाला प्लॅन करत असताना, एका आठवड्याचा प्लॅन करत असताना टेस्ट कुठल्या द्यायच्यात आपल्याला? क्लासमध्ये कोणत्या टेस्ट आहेत? ठीक आहे. तर तुम्हाला बरेचसे क्लासेस मी ऑफलाईनमध्ये बघितले महिन्याचं टाईम टेबल तयार असतं टेस्टचं. मग कोणती टेस्ट आहे आपल्याला माहिती आहे. मग एका आदल्या दिवशी काय अभ्यास होणार आहे का? नाही. त्याचा पण प्लॅन करायचा ना. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जर पहाटे उठून अभ्यास केला, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत. आपण जर पहाटे उठलोच नाही ना, तर काय होतं तुम्हाला सांगतो, हा वेळ अभ्यासात मिळत नाहीये. लेक्चर झाली कदाचित त्याच्या होमवर्कमध्ये वेळ निघून जातो. हां, उद्या तपासणार, सर स्ट्रिक्ट आहे, जास्त होमवर्क दिलाय, तो तणाव वेगळाच आहे. बरं तो होमवर्क करत राहिला तर सकाळचे लेक्चर्स पण राहतात. करू म्हणत कुठे वेळ निघून गेला कळत नाही आणि बॅकलॉग होतोय. म्हणजे ऑनलाईनचा सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा बॅकलॉग आहे बरं का. ऑनलाईन फील्डमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा बॅकलॉग आहे. आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे मोबाईल. भावनो या 2 गोष्टीवर कंट्रोल ठेवा रे. मी तुम्हाला सांगतो 3,000 कुठं आणि 3,00,000 कुठं. 3,000 एव्हरेज फी आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला वाटेल की तुमच्या कोर्सची फी किती आहे? तर मी तुम्हाला सांगतो एवढी फी कशी काय? ओके. तर क्लिअरली तुम्ही जर नीट फोल्डर जर बघितले ना लक्षात घ्या, तर तुमच्या लक्षात येईल क्रॅश कोर्स पण याच्यामध्ये आहे. ओके. संघर्ष बॅच पण याच्यामध्ये आहे. न्यूमेरिकल्स बॅच याच्यामध्ये आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच याच्यामध्ये आहे. टेस्टचं फोल्डर पण दिसतंय तुम्हाला. सगळ्या टेस्ट याच्यामध्ये आहेत लक्षात घ्या. मग हे सगळंच प्रोव्हाईड करतोय. वेगवेगळे कोर्सेस एकत्र घेतोय आणि यावर्षी त्या बॅचलाच सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे. रिझन काय? मुलांच्या पण लक्षात आलंय. तुम्हाला सांगू का रे मी तुम्हाला, या वर्षीचं ही जी बॅच आहे ना, न्यूमेरिकल बॅच, ही सगळ्यात बेस्ट आहे. रोटेशनल डायनॅमिक्सचे 10 व्हिडिओ फ्री आहेत. बघा, मी एकेका न्यूमेरिकलला एक व्हिडिओ वापरलाय. अरे, ॲक्चुअली सांगू का? 20 मिनिटं, 11 मिनिटं, 15 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 26 मिनिटं, 21 मिनिटं, 13 मिनिटं. ओके. म्हणजे कसं आहे माहिती का? एक कमी वेळेचे व्हिडिओ आहेत. असं नाही की 3-3 तासाचा एकच व्हिडिओ दिलाय. तुम्हाला मी क्लिअरली सांगू का? आता हे ऑसिलेशन, करंट इलेक्ट्रिसिटी, ड्युअल नेचर एंड रेडिएशन मॅटर, ही स्ट्रक्चर ऑफ एटम एंड न्यूक्लिय आहे ना, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ते न्यूमेरिकल कधी आले नाहीत, प्रचंड लेंदी आहेत. अरे, कधी-कधी ना अर्ध्या तासात 2-2च प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले. एवढे टफ कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यात म्हणजे या स्ट्रक्चर. आता तुम्हाला सांगतो हे जे 30 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, 24 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ना, लक्षात घ्या. 37 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ना, 3च प्रॉब्लेमसाठी एवढा वेळ लागलाय. पण झालंय काय? लॉगची प्रॅक्टिस परफेक्ट झाली ना त्याच्यात. मग मला काय म्हणायचंय, की हे जे ऑनलाईन मी देतोय, मीच ग्रेट आहे. माझ्यापेक्षा भारी कोण असूच शकत नाही, असं मी कधी म्हणणार नाहीये. YouTube कम्युनिटी बेस्ट आहे. सी-ई-टीसाठी महाराष्ट्रातली म्हणूया आपण. अतिशय छानच सुरू आहे सगळं लक्षात घ्या. काही गोंधळ असेल तर जाऊ दे म्हणूया आपण. आपण अभ्यासावर फोकस केला पाहिजे आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो. 10-15 मिनिटं तुम्ही मला ऐकताय. प्रयत्न करा ना एकदा हे शेड्यूल फॉलो करण्याचा. करा ना, तुम्ही प्रयत्न कराच बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, होईल सगळं पॉसिबल. आणि आता आणखीन एक सांगायचं राहिलं, म्हणजे ॲपमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. होतंय काय बघा, सगळेजण लक्ष द्या. आता या ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला काय बोललो, की संघर्ष बॅच, ओके, फिजिक्स. ओके. फिजिक्समध्ये कुठला व्हिडिओ केला तर पण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. पहिलाच व्हिडिओ आहे. तुमचं चुकतं कुठं मुलांचं माहिती का? माझे बॅकलॉग कव्हर करायचे राहिलेत अजून म्हणून रेग्युलर पहिला व्हिडिओ तुम्ही बघत नाहीये. मग हा पण बॅकलॉग होतोय. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, की तुम्ही पहिल्यांदा हे फिनिश केलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे तुमचा कुठलाही कोर्स असेल, तर रेग्युलर जे लेक्चर अपलोड होतं ते अगोदर फिनिश केलं पाहिजे आणि ते होऊन उरलेल्या वेळात मग बॅकलॉग कव्हर करायचा. आता हे लक्षात आलं का? सगळं छान आहे. सगळं छान आहे. पण आता मी तुम्हाला थोडंसं सांगतोय काय ते लक्ष द्या. तुम्हाला रिझल्ट चांगला हवा आहे ना, ही एकच गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, टेस्ट. ॲट एनी कॉस्ट टेस्ट दिली पाहिजे. टेस्ट दिली का? नाही सर मी आज नाही देणार, उद्या देणार आहे. काय रे असं नाही उपयोग त्याचा, कळालं का? टेस्ट ही रेग्युलर व्यवस्थित दिलीच पाहिजे. हो. बरं आजचं लेक्चर बघितलं का? नाही अजून बॅकलॉग कव्हर करतोय. ही मोठी चूक. हेही नको असलं पाहिजे. बरं मग आता सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला काय सांगतोय, की तुम्हाला माझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर माझा नंबर मी देतोय इथं शेवटी.
आता शेवटपर्यंत जे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी हा नंबर आहेच. मी तुम्हाला सांगतो, उचलला नाही गेला तर WhatsApp मेसेज करा. आम्ही पुन्हा तुम्हाला कॉल करू. पण सांगताना अतिशय आनंद होतोय, की जॉइन झालेली जी मुलं आहेत, ती एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. रिझल्ट नक्की चांगला लागणार आहे. 7वं वर्ष आहे आपल्या क्रॅश कोर्सचं म्हणूया आपण आणि रिझल्ट दरवर्षी चांगलेच लागलेले आहेत. बरं, मला द्यायचं होतं टाईम टेबल. पण टाईम टेबल मिळालं, की तुम्हाला सगळं मॅनेज करता येईल. उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. पहाटे उठून अभ्यास करणं आणि वेळ वाया क्षणभर सुद्धा घालवायचा नाही. तुम्ही खेळा, तो वेळ वाया जात नाहीये. ओके. तुम्ही खेळा, तुम्ही एक्सरसाइजला, जिमला जावा, तरी मला चालेल. सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉकला जाऊन या, मग अभ्यासाला बसा, तरी मला चालेल. पण उगाचच टाईमपास करताय मित्रांच्या रस्त्यावर 2-2, 3-3 मी आता साताऱ्यात किती ऑफलाईन क्लासेस आहेत प्रचंड. मी बऱ्याच वेळा बघतो. मी काही कामानिमित्त जर बाहेर जात असेल ना आणि एखादा क्लास सुटला असेल, मी ठीक आहे घरातून बाहेर पडलोय, बघतोय क्लासची मुलं बाहेर थांबलेत. आपल्या नाही दुसऱ्या क्लासची मुलं. माझ्या क्लासची मुलं बाहेर थांबतच नाही त्यांना माहितीच आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे काय ही थांबलेली असतात, गप्पा मारतात. मी सगळी माझी कामं करून येतोय तोपर्यंत गप्पाच चाललेल्या असतात. मग हा वेळ वाया जातोय. असा फक्त वेळ वाया घालवू नका. बघा, वेळेलाच महत्त्व आहे. वेळ हा बहुमूल्य आहे. बिलकुल वाया घालवायचा नाही लक्षात घ्या. त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे आपण. मग आपल्याला पाहिजे ते अचीव्ह करता येईल. मग हे व्हिडिओ मी थांबवतो इथं. तुम्ही मला नक्की फॉलो करायची मला आशा आहे. ऑल द बेस्ट.